तर सिटी लिंकच्या बसमधील घटना आहे। ही घटना व्हायरल होतीये। बस क्रमांक दिसत नसल्याने कारवाई खोळंबली आहे। मात्र व्हायरल व्हिडिओची उलटसुलट चर्चा सुरू आहे। बसमधून रिक्षाला पाय लावून देत धक्का केल्याचा प्रकार हा घडलेला आहे। सिटी लिंकच्या बसमधील ही घटना आहे, व्हायरल झालेली आहे। मात्र बसचा नंबर दिसत नसल्यामुळे या प्रकरणी अद्यापही कारवाई केली नाहीये। तर हे दृश्य आपण पाहतोय, नाशिकमधील दृश्य आहेत। नाशिकमध्ये एका बसमधून रिक्षाला पाय लावून दे धक्काचा प्रकार घडलेला आहे। रिक्षामध्येच बंद पडली होती रस्त्यामध्ये, या रिक्षाला पाय लावून पुढे नेत असल्याची ही दृश्य आहेत। हा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। मात्र सिटी लिंकच्या बसचा नंबर दिसत नसल्यामुळे, तिचा क्रमांक नंबर प्लेट ही दिसत नसल्यामुळे कारवाई खोळंबली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडलेले आहेत। किरण, सिटी बसच्या कर्मचाऱ्यांनी नियम मोडलेला आहे, रिक्षाला धक्का मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। या नंबरचा नंबर प्लेट या गाडीची समजलेली आहे का? कारवाई काही झाली का या संदर्भात? खरं तर एक वेगळी बातमी म्हणावी लागेल। कालपासून हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। नाशिक सिटी बस लिंक ही आहे। नाशिकमध्येच एका ठिकाणी एक रिक्षा बंद पडलेली होती आणि बसमध्ये असलेल्या एका इस्माने या रिक्षाला धक्का देत असल्याचा हा संपूर्णपणे व्हिडिओ आहे। आणि हा व्हिडिओ कालपासून व्हायरल होतोय, पण या बसवरती नंबर दिसत नाही म्हणून प्रशासनाला अद्याप ही बस कोणती आहे आणि कुठे जात होती आणि हा संपूर्ण प्रकार कुठे घडलेला आहे त्या संदर्भात हे माहिती कळू शकलेली नाहीये। त्यामुळे कारवाई जी आहे ते अद्यापर्यंत झालेली नाहीये। पण बसमधून एक इसम जो आहे तो रिक्षाला धक्का देत असताना हा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ फक्त नाशिकमध्येच नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये हा व्हायरल झालेला आहे। त्यामुळे या सगळ्या व्हिडिओ संदर्भात वेगवेगळ्या चर्चा आता रंगताना बघायला मिळतात। किरण, आपण पाहतोय बसमध्ये काही प्रवासी सुद्धा दिसत आहेत। बसमध्ये प्रवासी असताना प्रवाशांच्या जीवाशी खेळ असल्याचा हा व्हिडिओ आहे। या प्रकरणी नाशिक प्रशासनाकडून, पोलीस प्रशासन असेल, बस प्रशासन असेल, यांच्याकडून अत्यंत वेगानं कारवाई सुरू झाली आहे का? या संदर्भात माहिती घेण्यात आली, पण बसवरती नंबर दिसत नाहीये। त्यामुळे हे बस नेमकं कुठे जात होती आणि हा संपूर्ण प्रकार जो आहे तो कुठे घडलेला आहे त्या संदर्भात अद्याप प्रशासनाला माहिती कळू शकलेली नाहीये। पण या संपूर्ण प्रकरणाबद्दल चौकशी प्रशासन करत आहे आणि लवकरात लवकर कारवाई करू अशा पद्धतीची माहिती प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। धन्यवाद किरण, दिलेल्या माहितीबद्दल।